नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियांकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. मी तुम्हाला आज जेवणासोबत खाण्यासाठी हिरव्या टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी चटपटीत टोमॅटोची चटणी बनवणार आहोत आज आपण. त्यासाठी मी इथे 2 असे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत. ही चटणी हिरव्या टोमॅटोचीच आहे. त्यासाठी आता आपण साहित्य पाहून घेऊ. इथे मी अर्ध्या वाटीला कमी शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजे पोहे खायचे 4 चमचे शेंगदाणे आहेत. 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या, त्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. अशा मिरच्या कट केल्या ना की मग आपल्याला त्या तळताना आपल्या अंगावरती उडत नाहीत. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेले आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे टोमॅटो आहेत ना बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. हे पाहता अशा पद्धतीने मी बारीक फोडणीमध्ये हा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता तो आपल्याला तव्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला आहे. त्यात अर्धा चमचा तेल घालून त्यामध्ये मी ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ना त्या छान भाजून घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या अशा भाजून घेतल्या ना की त्याचा कच्चापणा निघून जातो आणि आपली चटणी तिला चव पण एकदम छान येते. आता हिरव्या मिरच्या भाजून झाल्या की त्यामध्ये लगेच आपल्याला लसूण पण भाजून घ्यायचं आहे. थोडासा लसणाचा पण कच्चापणा निघेपर्यंत तो पण फ्राय करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने मी मिरची भाजून घेतलेली आहे आणि लसूण पण आपला आता मस्त फ्राय झालेला आहे. आता हे सगळं आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्याच तव्यामध्ये चिरून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहे. टोमॅटो चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता थोडासा आपला टोमॅटो तव्यावरती गरम झालेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे. तुम्ही पण हिरव्या टोमॅटोची चटणी कधी केली नसेल तर नक्की करून पहा. माझ्या पद्धतीने खूप छान लागते. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत जेवण करताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा वापरू शकता. चपातीला ह्या चटणीचा रोल म्हणून दिला ना की मुले आवडीने खातात. हे टोमॅटो ना आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. आता या टोमॅटोमध्ये ना मी चवीपुरतं मीठ घेतलं होतं ना ते टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे ना आपला टोमॅटो पटकन मऊ झाला जातो. असं एकसारखं हलवून त्यावरती मी आता झाकण ठेवून घेणार आहे. मी ते एक डिश घेतलेली आहे त्यावरती अशी पालथी घालून झाकून ठेवणार आहे 1-2 मिनटं, म्हणजे आपला टोमॅटो मस्त मऊ होतो. आता हे पहा आपले 2 मिनटं झालेले आहेत आणि आपला टोमॅटो पण मस्त मऊ झालेला आहे. आता त्यामध्ये आपण मगाशी परतून घेतलेली हिरवी मिरची लसूण परत मी त्यामध्ये टाकून असं मिक्स करते. म्हणजे ज्यावेळेस आपण चटणी बारीक करणार आहे ना त्यामध्ये एकसारखी चटणीमध्ये मिरची आणि लसूण आता झाला जातो. आता त्यामध्येच मी लगेच कोथिंबीर पण टोमॅटोमध्ये टाकून मी अशी थोडीशी 1 मिनटं परतून घेणार आहे. आता आपण घेतलेले शेंगदाणे पण त्यामध्ये थोडेसे हलवून घ्यायचे. ते फक्त 1-अर्धा मिनटं असे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि ही टोमॅटो चटणी आता आपल्याला गॅस बंद करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे. आता हे पहा मी तव्यावरून टोमॅटो मिरची हे सगळं एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा आता मी सगळ्या भाजलेल्या जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पाणी न टाकता एकदम बारीक चालू बंद करत वाटून घ्यायचं आहे.
हे पहा, आता मी मिक्सरमध्ये अशी पाणी न टाकता बारीक चटणीची टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. ही चटणी आपली आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. हे पहा किती छान झालेली आहे आपली चटणी आणि एकदम मस्त झालेली आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटसाठी हिरव्या मिरच्या वापरू शकता. हे पहा, आता आपली टोमॅटोची चटपटीत चटणी अशी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील तोंडी लावू शकता. तुम्हाला जर माझ्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे स्वस्त खा आणि मस्त राहा.